मिरजेत अवैध गॅस रिफिलिंगवर धडक कारवाई, मात्र पुरवठादार वितरकावर कठोर कारवाईची जनतेची मागणी। मिरज शहरात घरगुती गॅसचा अवैध वापर करून 3 चाकी व 4 चाकी वाहनांमध्ये रिफिलिंग केल्या जाणाऱ्या ठिकाणांवर महसूल विभागामार्फत धडक कारवाई करण्यात आली आहे। तहसील कार्यालय मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई करत अवैधरित्या गॅस रिफिलिंग सुरू असलेल्या ठिकाणी छापा टाकला। या कारवाई दरम्यान BPCL चे सिलेंडर तसेच रिफिलिंगसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले। संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। अवैध गॅस रिफिलिंगमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानीचा धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे प्रशासनाने ही कारवाई केल्याचे सांगितले। मात्र केवळ छोट्या पातळीवरील कारवाई न करता घरगुती गॅस टाक्यांचा पुरवठा करणाऱ्या मूळ वितरकावरही कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। घरगुती वापरासाठी असलेला गॅस व्यावसायिक वापरासाठी कसा पोहोचतो, यामागे कोणाचे संगनमत आहे का, याची सखोल चौकशी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। शहरातील अनेक भागात अशा प्रकारचे रिफिलिंग सुरू असल्याची चर्चा असून प्रशासनाने सर्वकष तपास मोहीम राबवून दोषींवर कठोर पावले उचलावीत, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। जनतेचा स्पष्ट सवाल आहे, केवळ दिखाऊ कारवाई की खऱ्या अर्थाने मूळ सूत्रधारांवर हात? आता प्रशासनाने ठोस निर्णय घेऊन जबाबदार वितरकांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे। अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट। अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।